तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल अशी आशा करतो। आणि आज आहे रक्षाबंधन। सर्वप्रथम तर मी तुम्हा सर्वांना रक्षाबंधन या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मंडळी, आत्ता सध्या आहे आम्ही आत्ता अशा अवस्थेमध्ये, आमच्यासोबत आहेत आमच्या सौभाग्यवती। आणि विषय असा झाला आहे, आजकाल एवढी परिस्थिती कठीण झाली आहे, एखाद्याला जर का गाडी दिली नाही तर पाठीभर राग, आणि आपण गाडी दिली तर तो कशा पद्धतीनं वापरतो, काय करतो, कसं करतो हे आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं। आमच्यासोबत असाच काही एक किस्सा घडला आहे। मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, पण ती व्यक्ती सकाळ सकाळ आली आणि म्हटली, सर गाडी हवी होती एक 10 ते 20 मिनिटासाठी। मी म्हणलो, बाबा कशासाठी गाडी हवी आहे तुला? तो बोलला की मला असंच महत्त्वाचं काम आहे आणि एक 10 मिनिटासाठी तुमची जर का गाडी मला दिली तर लय बरं होईल। मी म्हणलं, आम्हाला लागायचे, आम्ही सासरवडील चाललो आहे रक्षाबंधनला, आणि आमच्यासोबत आमच्या मालकीने असणार आहेत, आमचा मुलगा आहे, आम्हाला जायचं आहे। नाही राव 10च मिनटं द्या। नाही राव जमणार नाही म्हणलं, आम्हाला लय महत्त्वाचं काम आहे, आम्हाला लवकर निघायचं आहे, कारण दिवस पावसा पाण्याचे आहेत। असं काय सगळं बोललो आणि तो एवढा प्रचंड रागवला, अगदी जवळचाच माणूस। मी म्हटलं त्यात पेट्रोल नाही, बऱ्याचशा काही माझ्या समस्या आहेत मी त्यांना सांगितल्या, आणि सांगितल्यानंतर तो काय ऐकानाच, नावेलाजानी मला त्याला गाडी द्यावी लागली। आणि गाडी दिली, अर्धा तास झालं, पाऊण तास झालं, दीड तास झालं, तो काय यायनाच। आणि केव्हा तरी तो 1-2-2.5 तासाने आला फार तर फार, आणि आल्यानंतर त्याने मला गाडी हातात दिली आणि मी त्याला विचारलं, दादा गाडीत पेट्रोल नव्हतं, पेट्रोल टाकलं का? हो टाकलं म्हणलं, सर काहीच काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त सासरवाडीला जा। आता मी जी बघायचं पेट्रोल टाकलं आहे का नाही, मी गडबडीत म्हणलं ह्याने टाकलं असेल पेट्रोल, कारण हा एकदम विश्वासातला माणूस आहे आणि तू तसं करणार नाही। अशा पद्धतीने पेट्रोल टाकलं का नाही मी हे बघितलंच नाही। आणि आता खऱ्या अर्थाने आम्ही आज ह्या बघा रस्त्यावरती आहे, माझी मिसेस म्हणजेच माझी बायको माझ्यासोबत आहे, आणि मी या रस्त्याने चालतोय, आणि ऐन टायमाला गाडीतलं पेट्रोल संपलं, आणि आत्ता आम्ही कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर चलत आलो आहे, कारण पेट्रोल संपलं। पोरग्याला म्हणलं इथून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती पंप आहे, तिथं जा। तो पोरगा ढकलत गेला, तुम्ही बघू शकता। आता या अशा अवस्थेमध्ये ना कुठं पेट्रोल पंप आहे ना कुठं काय आहे का अशा माळाला पेट्रोल पंप दिसतंय का कुठं काय? ना वस्ती ना कोणाच्या गाडीतून पेट्रोल मिळेल। आणि परिस्थिती अशी झाली, मी मागाशी एक दोघा जणाला विचारलं, दादा म्हणलं पेट्रोल संपलं, थोडं पेट्रोल देता का? इथं या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर पेट्रोल आम्ही टाकू, थोडं द्या। पण माणूस की कुठं शिल्लक आहे राव? नाही म्हणलं आमच्या गाडीत पेट्रोल। अहो म्हणलं द्या, आमच्यासोबत बाया माणूस आहे हो, आणि तुम्ही जर पेट्रोल दिलं तर लय आम्हाला बरं होईल। तर तो व्यक्ती नाविलाजाने कसा बसा द्यायला लागला। त्याच व्यक्तीच्या गाडीवर जी मागं बसलेली मंडळी किंवा जी XYZ व्यक्ती होती ती म्हणली, अयो आम्हालाच पुरायचं नाही बाबा पेट्रोलचा टिपका नाही। मी जरा हतबल झालो, मी त्याकडे बघितलं आणि तो देता देता माणूस राहिला आणि निघून गेला। आता जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आम्ही दोघं चलत आलो आहे। पोरगा तिकडं पेट्रोल टाकायला गेला, मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने। म्हणजे अशा परिस्थितीचं आम्हाला त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, बघा ना। म्हणजे गाडी दिली तरी अशी परिस्थिती, आणि नाही दिली तर एवढा राग की विचारूच नका। आणि आपला स्वभाव नडतो। आमची माणसं म्हटली होती, अहो नका देऊ गाडी, आपल्याला जायचं आहे, आपण निघालो आहे बाहेर। मी म्हणलं लागत तसं नाही, हाय 10 मिनिटाचं काम आहे त्याचं, जाऊ देऊन बघू नाही का। म्हणजे गरज ही प्रत्येकाला असते, आणि माणूस कधीही या गर्वात कधीच वागू नये की मला ह्याची गरजच नाही, मला काय कुणाची गरज नाही। अशा अनुषंगाने नमस्कार अशा अनुषंगाने मी वागण्याचा प्रयत्न केला माणुसकी या नात्याने, पण ती माणुसकी माझ्यावरच उलटली। म्हणजे बघा, आपण जर एखाद्याला मदत करायला गेलो तर मदतीचा लोक असा फायदा घेतात। अहो नाही टाकलं त्या बिचाऱ्याने, पेट्रोलच टाकलं नाही गाडीत, आणि आम्ही जवळ एक मला 10 सुद्धा नसेल 7-8 किलोमीटर अंतरावरती आम्ही इथं आलो,
आणि मग असं समजलं गाडी बरोबर करायला लागली. अरे म्हणलं यातलं पेट्रोल संपलं, मग आता करायचं काय. माझा पोरग्याला माघारी गाडी घेऊन पेट्रोल टाकायला पाठवलं आणि आम्ही इथं थांबलोय बघा मंडळी. काय परिस्थिती म्हणजे लय अवघड आहे राव खरंच. माणूस म्हणून माणसाकडे बघावं की नाही हे सुद्धा आजकाल थोडंसं अवघड झालेलं आहे. तर मंडळी आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात. मी तर म्हणतो याव्यात, अवश्य याव्यात. त्या अडचणीत आपल्याला समजतं की आपला कोण परक कोण, पण हे पण करायला जर आपण जातोय तर असं घडतंय. तर अशा अवस्थेत काय करायचं तुम्हीच सांगा. हा अवघड आहे का नाही. तर मंडळी असू द्या, अनुभव हा विकत घ्यावा लागतो. असाच काय अनुभव आम्ही विकत घेतला आहे. बघू येईलच पोरगा. मी पोरगा आलेला तुम्हाला 100% दाखवतो. आणि हो, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, असंच खरंच कोणासोबतही वागू नका. कारण ही अशी अवस्था निर्माण होते पुन्हा. जी आम्ही भोगलंय ती तुम्ही भोगू नका. आणि एखाद्यासोबत प्लीज 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 असं वागू नका. खरंच प्लीज असं वागू नका. तो का आला मंडळी पोरगा. तुम्हाला म्हणलं होतं ना, कंटाळा आलाय का. तो का आला पोरगा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही. कार बाळा उशीर. हा पेट्रोल टाकाय गेल तर मी सांगितलंय मंडळींना आपल्या. मगाचपासून एक व्हिडिओ, तू गेल्यापासून एक व्हिडिओ काढतोय. असं असं आपल्यासोबत घडलं. टाकलं ना बरोबर मंडळी. बघा म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की यायला काय पण नाही, काही नाही. आयुष्यात अनेक प्रसंग मी तर म्हणतो यावेत, पण असा प्रसंग खरंच येऊ नये. आणि तो एका व्यक्तीमुळे येतो. आणि त्या आणणाऱ्या व्यक्तीलाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो की जर समजा आपण एखाद्याचा उपकार या ह्याची परतफेड करत असेल, उपकाराची परतफेड करत असेल, तर त्याच्यात ती व्यक्ती आपल्यासाठी एवढं सगळं करते आणि आपण असं वागतो, तर प्लीज असं वागू नका. काय हो बाब होती त्या. जर मंडळीनं 5-50 रुपयात पेट्रोल टाकलं असतं तर आज आम्हाला एवढा त्रास झाला असता का. बरं आता चला, बोलत बसण्यापेक्षा निघूया. चला होता आई, आता बसा, चला बसा. 200 रुपये टाकलं केवढ्याचं. हा बस नीट बस पडतील. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. मित्रांनो खरंच कुणीही कधीच कोणासोबत असं वागू नका. आता आमचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण अशा लोकांचं काय की अचानक तिथं पेट्रोल नाही, वाडी वस्ती नाही आणि कुणी येत नाही व मदतीला. अहो मला पेट्रोल दिलं नाही तर लोकांचं काय सांगतो. कोणच देत नाही आणि देत पण नाही. हातावर बोलणे इतपत लोकांना माणूस शिल्लक आहे. मी म्हणत नाही की माणूस कोणाकडेच नाही, पण हातावर बोलणे इतपत लोकांना माणूस शिल्लक आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनस्वी आभार, मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.